पुन्हा सुप्रीम कोर्ट आणि सरन्यायाधीश चर्चेत आले। जानेवारी 2018 मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात 4 न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली होती। त्यात रंजन गोगोईंचाही समावेश होता। आता पुन्हा सरन्यायाधीशांचंच ते स्वतःच कडगऱ्यात आलेत, कारण रंजन गोगोईंविरोधात महिलेनं लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे। सरन्यायाधीश गोगोईंवरील लैंगिक शोषणाच्या आरोपानं खळबळ। महिलेकडून 22 न्यायाधीशांना पत्र लिहून गंभीर आरोप। रंजन गोगोईंनी आरोप फेटाळले। सरन्यायाधीश रंजन गोगोईंवर 35 वर्षीय महिलेनं लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आणि सुप्रीम कोर्टातच नाही तर देशात खळबळ उडाली। विशेष म्हणजे या महिलेनं कोर्टात ज्युनियर असिस्टंट म्हणून काम केलंय। 22 न्यायाधीशांना पत्र लिहून त्या महिलेनं गोगोईंवर गंभीर आरोप केलाय। सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांच्या राहत्या घरी 10 आणि 11 ऑक्टोबर 2018 रोजी माझं लैंगिक शोषण केलं। मी कशीबशी तेथून स्वतःची सुटका करून घेतली। गोगोई यांच्या गैरवर्तनाला विरोध केल्यामुळे गोगोई यांच्या घरी दिलेल्या कामावरून काढून टाकण्यात आलं। डिसेंबर 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयातील नोकरीवरूनही बडतर्फ करण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर विनयभंगाचा आरोप एका महिलेने केला आणि या प्रकरणी स्वतः रंजन गोगोई यांनी सोमोटो घेऊन आज सर्वोच्च न्यायालयामध्ये स्पेशल न्यायालय बोलून आज सुनावणी केली। यामध्ये सुनावणी करत असताना रंजन गोगोई यांच्या सोबत 2 न्यायाधीश होते, संजीव खन्ना आणि अरुण मिश्रा। या दोनही न्यायाधीशांनी याबाबतची सुनावणी केली आणि त्याच दरम्यान रंजन गोगोई यांनी आपली भूमिका यामध्ये स्पष्ट केली की ह्या ज्या महिलांनी आरोप केले ते बिनबुडाचे आहे आणि त्या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही। आपली संपत्ती एका चपराशाच्या संपत्तीपेक्षा कमी आहे, तर अशा परिस्थितीत आपल्यावर हे आरोप लागणे हे खरंच चुकीचं आहे आणि याच अनुषंगाने त्यांनी या मुद्द्यावरून यामध्ये कुठल्याही प्रकारची सुनावणी करणार नाही त्यापासून स्वतःला वेगळं केलं आणि आता 2 न्यायाधीशाचं खंडपीठ सोमवारी यामध्ये स्थापन होणार आहे आणि त्यानंतर मात्र याबाबतची सुनावणी होणार आहे। गोगोईंनी लैंगिक छळाच्या आरोपामागे मोठं कारस्थान असल्याचं म्हटलंय। मुख्य न्यायाधीश म्हणून 20 वर्ष मी केलेल्या सेवेचं हेच बक्षीस आहे का? 20 वर्षानंतर आजही माझ्या खात्यात फक्त 6,80,000 रुपये आहेत। माझ्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्याकडेही माझ्याहून अधिक पैसे असतील। माझ्यावर कोणीही आर्थिक आरोप करू शकत नाही। न्याय व्यवस्थेला कुणीही बळीचा बकरा बनवू शकत नाही। आरोपामागे कोणी एक व्यक्ती नसून यामध्ये खूप जणांचा हात आहे। या षडयंत्रामागे मोठी शक्ती त्या लोकांना सरन्यायाधीशांचं कार्यालय निष्क्रिय असल्याचं दाखवून द्यायचंय। लैंगिक छळाचे आरोप करणारी महिलाच 4 दिवस तुरुंगात होती। महिलेची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। न्यायपालिकेचं स्वातंत्र्य धोक्यात असून काही शक्तींचा या महिलेला पाठिंबा आहे। पुढील काळात महत्त्वपूर्ण प्रकरणांवर मी सुनावणी सुरूच ठेवणार। या प्रकरणी आम्ही कोणताही न्यायालयीन आदेश देत नाही। नहीं, ऐसा आरोप तो क्योंकि सिस्टम में जब आप काम करेंगे और किसी के मतलब ऐसा लगता है कि उसका अफेक्ट हो रहा है कोई चीज, तो वो एलिगेशन काउंटर एलिगेशन चलते हैं, वो तो नॉर्मल ह्यूमन टेंडेंसी है। पर जुडिशियल सिस्टम में इतना ज्यादा उससे फर्क नहीं करता और चीफ जस्टिस बहुत ही मतलब बैलेंस्ड आदमी है, मैं ऐसा मानता हूँ। और इस तरह के बैलेंस्ड आदमी के खिलाफ इस तरह का एलिगेशन मुझे लगता है सही नहीं है। हालांकि कोई भी अगर एलिगेशन लगता है उसमें जांच की जा सकती है। आरोप साध्या सुध्या व्यक्तीवर नाही तर थेट सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांवरच आहे। पण न्यायाधीशांना पत्र लिहिण्याऐवजी महिला पोलिसात का गेली नाही हाही सवाल आहे। आता कोर्टात सुनावणी होणार आहे। पुढे काय होतं याकडे देशाची नजर असेलच। विनोद राठोड, TV9 मराठी, नवी दिल्ली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।